शाही पनीर भाजी बनवण्यासाठी इथे मी गोविंदाचं मलाई पनीर घेतलेलं आहे, एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला घेतलेला आहे। मी यामधले गोविंदाचे मलाई पनीर इथे बाउलमध्ये काढलेले आहेत। याला थोडेसे मीठ लावून घेतलेले आहे आणि आता आपण रेसिपी बघू। यासाठी कांदा घेतलेला आहे, मी टोमॅटो घेतले आहे, लसूण घेतलेला आहे, थोडे काजू घेतलेले आहेत, ही हरी मिरची घेतलेली आहे आणि ही थोडीशी लाल रंग घेतलेला आहे। आता आपण रेसिपीला स्टार्ट करू। एक कढई घेऊ, कढईमध्ये थोडेसे तेल टाकूया कढईमध्ये। आता आपण कांदा टाकू, टोमॅटो टाकू, लसूण टाकू, हिरवी मिरची टाकू आणि हे आपण एक 5-10 मिनिटं परतून घेऊ आणि याचा एक छान असा मसाला बनवू। बघताय मित्रांनो, असं छान असं आपण परतून घेऊ आणि याला झाकून देऊ आणि हे 5 मिनिटं शिजवून घेऊ आणि याचा छान असा मसाला बनवू। बघा मैत्रिणींनो, मसाला छान असा भाजलेला आहे। आता आपण थंड होण्यासाठी हा मसाला काढून घेऊ। बघताय हा मसाला थंड झालेला आहे। आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि छान असा बारीक करून घेऊ। हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे। आता आपण बारीक करून घेऊ। तुम्ही किती छान मसाला असा बारीक झालेला आहे। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये हा मसाला असं टाकून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा। तर छान अशी ग्रेव्ही भाजून झालेली आहे, तिला किती छान असा कलर आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घेऊ। पनीरला मी थोडंसं फ्राय केलेलं आहे। आता आपण थोडंसं एक 4 मिनिटं शिजवून घेऊ आणि मस्त अशी शाही पनीर भाजी तयार झालेली आहे। बघताय का आपण किती छान असा कलर आलेला आहे त्याला। त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ। बघताय का तुम्ही किती छान अशी शाही पनीर मसाला तयार झालेला आहे।